लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी. जाणतो मराठी, मानतो मराठी. कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था झालेली असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल 2 कोटी रुपये नेरळ कशेळे या रस्त्यावर डांबरीकरणासाठी खर्च करण्याचा घाट घातल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. आपल्या मर्जीतील ठेकेदाराला खुश करण्यासाठी बांधकाम विभागाने रस्ता खराब आहे असे दाखवण्यासाठी चक्क JCB मशीन लावून उखडून काढला आहे. दरम्यान बांधकाम विभागाच्या या अनागोंदी आणि ठेकेदारांना खुश ठेवण्याच्या कारभाराची चौकशी राज्य सरकारने करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. आणि शासनाचा पैसा हा कुठेतरी फुकट जाऊ नये, शासनाची दिशाभूल करू नये. नाहीतर याची चौकशी जर नाही झाली तर आम्ही व्हिजिलन्सकडे जाऊ आणि व्हिजिलन्सवाल्यांना सांगू याची त्वरित चौकशी व्हावा. म्हणून आमची एवढी रास्त विनंती आहे की याचा त्वरित चौकशी होऊन याचा निर्णय द्यावा. कारण ह्या रस्त्याला आतापर्यंत साईड पट्टी झालेली नाही, या रस्त्यावरचा डागडुजीचा काही प्रश्न नाही. म्हणून याच्यावरती अनाधिकृत जे खर्च केलेला आहे याची त्वरित चौकशी व्हावी. तालुक्यातील अनेक खराब रस्त्यांवरून वाहतूक करणे धोक्याचे झाल्याने ते बंद होण्याच्या मार्गावर असताना त्यांच्याकडे पाहायला वेळ नसलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने नेरळ कशेळे रस्त्यावर सुरू केलेली उधळपट्टी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आतापर्यंत ज्या ठेकेदारांनी त्यांची पोली भाजून घेतलेली आहे आणि ठेकेदारांच्या विरोधात कोणी आवाज उठवत नाही. म्हणून आता साईबाबा मंदिर ते जिता रोड त्याची काय अवस्था आहे ही बघितली तुम्ही. खडी टाकलेली जमा करून बाजूला ठेवलेली आहे. म्हणजे ह्या परिस्थिती सगळ्यांना जर सांगायचं झालं म्हणलं तर ठेकेदारांनी काय मुद्द्यावरती रस्ते बनवायला घेतलेत. हा नेरळ कशाला जर रोड आहे याची साईड पट्टी तर आतापर्यंत झालेलीच नाही. साईड पट्टी झालेली नाही, रस्ता व्यवस्थित असून सुद्धा त्या रस्त्यावरती JCB लावून त्याला नादुरुस्त केलं आहे आणि हा रस्ता बनवला गेला आहे. म्हणून याची शासनाने तात्काळ चौकशी करावी ही आमची विनंती आहे. कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाने ठेकेदाराला फायदा करण्यासाठी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम मंजूर केले. ज्या 5 किलोमीटर रस्त्यावर डांबरीकरण केले जाणार होते त्या भागात जेमतेम 4 ठिकाणी मोठे खड्डे होते आणि ते खड्डे बुजवण्यासाठी 10,000 रुपयांची डांबर पुरेशी होती. पण रस्ता करून मलिदा खाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आधी चांगल्या स्थितीत असलेल्या रस्त्यावर JCB मशीन लावून संपूर्ण रस्ताच खोदून काढला. सार्वजनिक बांधकाम मध्ये काम करत असताना जो निधी स्टेट हायवे करता येतो तो आम्ही स्टेट हायवे करता वापरतो. जो जिल्हा मार्गासाठी जो निधी येतो तो जिल्हा मार्गासाठी वापरण्यात येतो. आणि इतर जिल्हा मार्ग आणि विलेज रोड जे आहेत म्हणजे ग्रामीण मार्ग ते जे आहेत की ते शासनाच्या वेगळ्या म्हणजे जिल्हा परिषद या मार्फत त्यांचं काम करण्यात येतं. परंतु त्या रस्त्यावर जे काही आदिवासी विभागामार्फत निधी उपलब्ध जेव्हा होतो तेव्हा आम्ही त्या रस्त्यांचे कामं हाती घेतो. संवाद मराठीसाठी अजय गायकवाड, नेरळ. संवाद मराठी
रायगड जिल्ह्यातील पहिली मराठी वृत्तवाहिनी। जाहिरातीसाठी संपर्क अल आशियाना बिल्डिंग, सहकार नगर, खोपोली, जिल्हा रायगड। फोन नंबर 0219226488 9168308081। संवाद मराठी, रायगड जिल्ह्यातील पहिली मराठी वृत्तवाहिनी। अपडेट रहा आमच्या सोशल साईट सोबत। लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फॉलो करा ट्विटरवर किंवा बातम्या आणि व्हिडिओजसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।